नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना फोन केल्याची माहिती आहे. शरद पवारांची तब्येत खालावली आहे आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना संपर्क केल्याची माहिती आहे. आज सकाळी पंतप्रधानांनी फोन केला अशी सूत्रांकडून माहिती कळते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना फोन केल्याची माहिती ही समोर आलेली आहे. शरद पवारांची तब्येत खालावल्यानं त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना संपर्क केल्याची माहिती ही समोर येते. यावेळी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधानांनी फोन केल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारलाय. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत पदाची सूत्र स्वीकारली. मंत्रालयात येण्याआधी त्यांनी पक्ष कार्यालयाला भेट दिली. अजित पवारांच्या प्रतिमेलाही त्यांनी अभिवादन केलं. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. तर त्यावेळी पक्ष कार्यालयाला त्यांनी भेट दिली. अजित पवारांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलं. आईनं पदभार स्वीकारताच पार्थ पवार भावूक झाले. सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर पार्थ पवारांना